1,11,000 रोख रक्कम पारितोषिक, 11 बालद्या, 11 बोकुड दिले जातील. चला बापू गाड्या सोडा, बापू बापू गाड्या सोडा, दोरी पंच आपण सावध. चला पंच पंच गेले कुठं, गाड्या सोडा पंच. चला मी जोडी मध्ये त्याच्या आतमध्ये एंटर झाली. प्रणव आणि त्याच्या सोबतीला पाहतो आपण. चला HR टायगर संघाचा 12 मॅन आमच्याकडे येऊ द्या लगेचच. 12वा प्रतिनिधी. चला HR 11 चला आपण या लगेचच. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. आशिक स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. पंचांचा ग्रीन सिग्नल. चला बापू गाड्या सुटल्या. चला गाड्या सुटल्या. 2 गाड्यामध्ये लढत झाली. हो काटाकीर लढत, काटाकीर रशीवरची लढत पाहतो आपण. डॉट चेंडूची सांगता चांगली पाहतो आपण. शेवटच्या मुवमेंटला काय चेंडू स्टॉप केला. आशिकचा विचार केला ना, चांगली गोलंदाजी करत असताना आशिक पाहतो आपण. मागचाही सामना पहिला आशिकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि या षटकामध्ये मात्र डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा सज्ज. हो यावेळेस मात्र उंच गेला, अंतर कमी गाठलाय. क्षेत्ररक्षण आहे, जज करतोय. थोडासा जजमेंट मात्र चुकलाय आणि झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय आता पूर्ण संघाला, विजय 11 संघाला. आणि क्रिकेटचा नियमच आहे, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. एक एक चुकी मात्र शेवटच्या मुवमेंटला भोगावी लागते आणि ही झेलची किंमत मात्र मोजावी लागेल का संघाला, विजय 11 संघाला. तोपर्यंत मात्र धाबा कंप्लीट केल्यात मैदानाच्या आतमध्ये 2 आणि 2 धाबेच्या मदतीने तर पहा आशिक साठी जर लगातार 3 विकेट घेतले तर कवलजीत पाजी यांच्याकडे 3000. 1 शॉट साठी का चेक केला जाईल लाईव्हच्या माध्यमातून. 3ऱ्या पंचांसाठी रेफर केलाय 1 शॉट. याच्याचा 12th मॅन पाडवा. एक धाव कमी आहे, मात्र एक धाव कमी दिली जाईल. 1 शॉट आहे. चेक करतोय पाहत आपण. आपला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण कंटिन्यू चालू करा आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय आशिक. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. ओहो चांगला खुरपून मारलेला हा शॉट. खुरप्या शॉट. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा बँडेड चौकार. HR टायगरचा 12 वर प्रतिनिधी आमच्याकडे या. समोरच्या संघाने ऑब्जेक्शन दिला. आपण लवकरात लवकर आमच्यापर्यंत दाखल व्हा. आलाय विचार केला ना, हा चौकार आलाय. चौकारच्या मदतीने तोडल जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. आशिकला पाहतो आपण. हो चांगला फटका पाडलाय. गॅप शोधली आहे. पॉवर प्लेचा भरपूर वापर केलाय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आपण आदरणीय पंच. हॅलो पहा मगाची फुल रन असेल ती, शॉर्ट रन नाहीये. फुल रन असेल.
तर पहा ती एक गेट वरती एक ब्लॅक गाडी आहे, व्हाईट गाडीच्या मागे ती ब्लॅक गाडी तिकडनं हटवा कोणाची असेल ती, व्हाईट दिसायला कसं बनत. ब्लॅक गाडी काढायची आहे ती. ब्लॅक गाडी कोणाची आहे व्हाईट गाडीच्या मागे, कारण की तिथं प्रॉब्लेम होतोय, कॅमेरामॅनच्या डोळ्यावर जाते. धावा फलकावरती. षटकार पाहायला मिळतोय. आशिक साठी बक्षीस आहे कवलजीत कडनं. लगातार हॅट्रिक 3 विकेट घेतले तर 3000 रुपये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. प्रत्येक हल्ला चलावला जातो, मात्र या गोलंदाजावर भरपूर फायदा. हो यावेळेस मात्र पाहिला जाईल चांगला चेंडू, व्हाईट यॉर्करचा वापर. षटकार आल्यानंतर थोडासा गोलंदाजावरती दबाव होता आणि त्यानंतर मात्र अखेर डॉट चेंडू फेकलाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. दापटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात. पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपण थँक्यू थँक्यू डिझे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. दापटलावरती टोटल धावा पाहतोय बिनबाद 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दोन्ही संघासाठी मात्र हा सामना निर्णायक असेल. करो या मरो की स्थिती मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला पाहतो आपण. एका साईडला विजय 11 त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना HR टायगर संघ पाहतो आपण फाईट करत असताना. फलंदाजी करत असताना HR टायगर संघ पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा जमा केल्यात. अजूनही मात्र चला टीम मीटिंग नको यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असेल. आजच्या दिवसामध्ये 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि 9 सामने मी तर म्हणेन लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत. यावरती लक्ष असू द्या. थोडासा स्पीड अप करा. टाइम मात्र अलर्ट असेल. 25 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 5 षटकं फेकायचे आहेत आणि 4 षटकं मात्र 20 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचे आहेत. 20 ते 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दारेच्या आतमध्ये आणावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सतीशचा वापर केलाय. सज्ज झालाय सतीश पहिला चेंडू फेकण्यासाठी. हो शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना अंतर कमी आणि उंची जास्त गाठली आणि या वेळेस मात्र पहा बोक्षी फाटली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजाने डोक्यावरती हात ठेवलाय आणि क्रिकेटचा विचार केला. ही दुसरी चुकी मी तर म्हणेन. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. जसा आला होता गोलंदाज त्या गोलंदाजाने संधी निर्माण केली होती मैदानाच्या आतमध्ये विकेटची आणि ती चुकी मात्र केली आहे क्षेत्ररक्षणाने. झेल मात्र सोडला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा इकडचे झाल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो पुन्हा एकदा कदाचित पुन्हा एकदा बॅटची हेज होती का हा प्रश्न पडलाय आता. आता काय सांगायचा गड्यालो. आता तुम्हाला भक्तालाच गाठायला लागल. काय सांगायचं आहे गड्याओ. ती दुसरी चुकी मी तर म्हणेन. तोपर्यंत मात्र सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. जसा गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतोय ना आपण सज्ज झालाय आणि त्यानंतर मात्र 2 संध्या मात्र निर्माण झाल्या होत्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. साथ देत नाहीये क्षेत्ररक्षण. चांगला क्षेत्ररक्षण करावा लागेल. आज सामना मात्र निर्णायक आहे. विजय 11 संघ. हो यावेळेस मात्र चपराक शॉट पाहतोय. चाबूक शॉट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. लांबच लांब ठोकला हा षटकार.
हॅलो. तर नक्कीच एच आर टायगरचे ओनर हेमंत गांगुर्डे साहेब मॅचची मजा घेत आहेत मंचावर ना, कारण की त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो आपल्याला. एच आर टायगर हेमंत गांगुर्डे सर सकाळपासून त्यांची मॅच आहे, ते सकाळपासून इथे उपस्थिती दाखवली आहे आणि आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी आलेले आहेत. ते नक्कीच मनोबळ वाढवत आहेत, पाठबळ वाढवत आहेत त्यांचा चल. संघ. चला स्पीडअप करा आपण. वेळेचा पूर्णपणे बंधन असेल. टोटल जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. ओहो रिवर्सचा वापर लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि या फटक्याला नाव दिलंय दशरथ सरांनी एड झवा फटका. एड झवा फटका मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची सांगता. गेंद मारना चाहते थे वासिमे और गेंद गई है कासिमे. जखम मांडीला इलाज शेंडीला झाला या फलंदाजाच्या. डॉट चेंडूची सांगता. या फटक्यासाठी सराव भरपूर करावा लागतो आणि तेवढा चतुर पाहतोय गोलंदाज आपण. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय सतीश हा गोलंदाज. षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो आपण सतीशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट अप ओर द विकेट. ओहो या वेळेस मात्र ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिचला फेकून दिलाय. चेंडू जाई सीमा पार, आउट ऑफ द पार. षटकार. थँक्यू डीजे. षटकारांची भाषा बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहतोय ऑन द फायर झालाय. प्रणव तुटून पडला या गोलंदाजावरती. हो हो यॉर्कर यॉर्कर यॉर्करचा वापर. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा, त्या प्रकारचा हा चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्या तब्बल जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. 33. चला टीम मीटिंग नको यावरती लक्ष असू द्या आपण. आयोजकांकडनं सूचना येतात आजच्या दिवसामध्ये 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि थोडासा फास्ट गेला आपण. वेळेचा पूर्णपणे बंद नसेल आपल्याला. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल पाहिली आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तिसरा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. जुना जाणता गोलंदाज, चांगली गोलंदाजी करायच्या. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या. तब्बल 33 धावा खर्च केल्या. थोडासा मागणे ठरला दोन्ही गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतो आपण विजय. या गोलंदाजाचा वापर केलाय. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल विजय या गोलंदाजाला. चला टीम मीटिंग नको यावरती लक्ष असू द्या. विजय 11 संघाचे संघनायकाला विनंती आहे आपण थोडासा फास्ट केला. वेल मात्र पूर्णपणे वाचवायचा आहे आपल्याला. यावरती लक्ष असू द्या. कमीत कमी वेळामध्ये आपल्याला सामना फिनिश करायचा आहे. हा 2 षटकाचा वजवी खेळ संपला गेलाय. टोटल पहिली आपण 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसरा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती चेंडू फेकण्यासाठी. लेफ्ट राऊंड विकेट पाहतो आपण सज्ज झालाय विजय. ओहो शरीरापासून दूर ठेवण्याचा काम करत असताना बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार. बाबा 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 घुमैला तो षटकार. काय सांगायचंय बोलर सावध गड्या. आडवे बांध्याचा गड्या उपटी घालायला लागलाय. धडार पडल्या. काय सांगायचंय तुझ्या किडनॅप फेल करील आता. बेकार पॅटीन तापला का काय. बाबा 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 आता काय सांगायचंय गड्या. ओहो झाला कार्यक्रम गड्या. काय सांगायचंय. पहिलेच कर्जबाजारी, त्याच्या उष्ण शेजारी आणि त्याच्यात अशी फिल्डिंग. षटकार. थँक्यू डीजे. आता सांगायचंय काय गड्याला. भोगशी फाटली गड्याची. धावाही खर्च केल्या आणि विकेटही घालेली म्हणजे कार्यक्रम फिट गड्याचा. काय सांगायचंय.
मामा ठाकुर सपना भी भाग गई और करण भी भाग गया। अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई? डीजे वाले के साथ झिंगो झिंगो भाई। टोटल पहिल्या धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल षटकाराच्या मदतीने 45 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। हो पुढे येऊन केला, स्टेप आउट केला, एक धाव तर वेगाने पुण्य केले गेले क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी। चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण चांगला क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा अचूक झाली आहे, फक्त सिंगल आली आहे। सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावरती आणि सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे। स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण प्रणवच्या बॅटमध्ये आपण चांगले फटके पाहिले। प्रणव पाहतो आपण स्ट्राईक एंडला। हो यावेळेस मात्र आल्याला प्रणवने उडवलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार। घुटना टेक आणि तमाशा टेक, ठोकलाय लांबच लांब षटकार। चांगले पंच पाहताय, फेवरेट पंच सुरेश राणेला पाहता आपण, एक आगली वेगळी स्टाईल पाहता आपण सुरेश राणे यांची। हो चांगला क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल, एकच धाव। चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण, सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर काय पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 53 या आकड्यावरती। काय फटकेबाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये, तुटून पडल्यात हे फलंदाज। हो स्टेप आउट केलाय आणि स्टेप आउट करत असताना बॅटच्या मधोमध घेतला हा चेंडू, चेंडू जाईल आउट ऑफ द पार। माइटी हिट, षटकार। थँक्यू डीजे। पहा 3 षटकाचा वाजवी केस संपला गेला, धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्या 59 म्हणजे 59 धावा। काय फटकेबाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये, तुटून पडल्यात हे दोन्ही फलंदाज, काय खाऊन आल्यात काय समजत नाहीये। निश्चितच जीवनदान मिळाला होता या दोन्ही फलंदाजाला आणि त्या जीवनदानाचा मात्र थोडासा अडचणी सापडलाय विजय 11 संघ। तुटून पडले होते दोन्ही फलंदाज, काय फटकेबाजी राहिली आहे दोन्ही फलंदाजाची। आता संघ मालक सुद्धा खुश असेल। चला स्पीडअप करा आपण आता, रिंग ब्रेक समाप्त होतोय मैदानाच्या आतमध्ये। 3 षटकाचा वाजवी केस संपला गेला, टोटल पहिली आपण धावपटलावरती धावा पाहिल्या गेल्या तर 59 धावा लागल्या गेल्यात 3 षटकामध्ये। चौथ्या षटकाला मात्र कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हा प्रश्न पडलाय। विजय 11 संघाला मात्र टीम मीटिंग पाडण्यास भाग पाडलाय। टोटल पहिला 59 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या। चला स्पीडअप करा आपण। काय फटकेबाजी पाहिली आपण, दोन्ही फलंदाजाचा विचार केला, 9 चेंडू मात्र केल्यात। 9 चेंडू मध्ये पहिला तर आपण राजूचा विचार केला तब्बल 9 चेंडू मध्ये 32 धावा आणि त्यानंतर पाहतो आपण प्रणवने मात्र 9 चेंडू मध्ये तब्बल 26 धावा, म्हणजे दोन्ही फलंदाज तुटून पडल्यात। हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भिरकावून दिला, चेंडू जाईल आउट ऑफ द पार। माइटी हिट, षटकार। पहा आल्या मात्र तुटून पडलाय या गोलंदाजावरती
टोटल पाहिला काय फटकेबाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चमत्कारच काहीतरी कळेल. भक्ताला पाचान करावा लागेल. टोटल पहिला धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तर 65 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. काय फटकेबाजी करत असताना म्हटलं जातो ना, मेलेला कोंबडा जिवंत झाल्यात आणि या दोन्ही फलंदाजाला जीवनदान दिला होता. त्या जीवनदानाचा मात्र प्राइस भोगावा लागेल विजय 11 संघाला. ओहो, पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस मात्र पाहतो आपण, जाईल चेंडू सीम आपण मारलेला फटका, टेप घेऊन मारलेला फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता काय सांगायचं आहे गड्या हो, कार्यक्रम गड्या फिट टोटल जाऊन पोहोचलाय 72 या आकड्यावरती. आता गड्या हो कार्यक्रम फिट. 11 चेंडू मध्ये तब्बल 38 धावा प्रणव खेळतोय. ओहो, चांगला फटका पाहिलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा तिसरा षटकार. वाह, काय फटकेबाजी. प्रणव ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. हा तिसरा षटकार. थँक्यू डीजे. आता प्रणव मात्र तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. का जीवनदान दिलं होतं या फलंदाजाला हा संघनायकाला प्रश्न पडलाय आता विजय 11 संघाच्या. चला चेंडू द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये आपण. पहा, चेंडू एवढे हरवल्यात ना का हा प्रश्न पडलाय आता. या मॅच मध्ये भरपूर चेंडू हरवल्यात. पहा, विचार केला ना प्रणवचा, 12 चेंडू मध्ये तब्बल 44 धाब्यांवरती खेळतोय प्रणव. आता 50 कंप्लीट होईल का हा प्रश्न पडलाय. 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारेल का हा प्रश्न पडलाय. गोलंदाजावरती प्रति हल्ला चढवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूवरती 3 चौकार. 4 मध्ये मारेल का 4. हो, उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे, जज करतोय. झाला गड्या आता कार्यक्रम. आता काय सांगायचं आहे गड्या. आता ना काय करू शकत. पुन्हा एकदा भोक्षी फाटली. पुन्हा एकदा जीवनदान प्रणव या फलंदाजाला. आणि टोटल पाहता 79 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर. आणि वैयक्तिक प्रणव पाहता आपण 46 आकड्यावरती खेळत असताना. हो, या चेंडूचा विचार केला. गेंद मारना चाहते थे वासी में, गेंद गई है काशी में. जखम मांडीला इलाज शेंडीला झालाय. सिंगल आली आहे लेगबाजच्या स्वरूपात. धावपटलावरती टोटल धावा पाहतो 80 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. टोटल 80 धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. तुटून पडल्यात या दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज राजू. हो, चांगला चेंडू खोला टाकला होता चेंडू. 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धावा पाहतो आपण. 4 षटकामध्ये 20 ची सरासरी गाठली आहे. टोटल पाहता 80 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड वरती. काय धावा मात्र जमा केल्यात या दोन्ही फलंदाजाने बिनबाद. भागीदारी पाहता आपण 80 वरती जाऊन पोहोचली. पहिली पार्टनरशिप असेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून या स्पर्धेच्या. 80 धाव्यांची पहा काय. आणि ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं होतं या फलंदाजाला दोन्ही, आणि त्या जीवनदानाचं सोनं करत असताना मैदानाच्या आतमध्ये विजय 11 संघाला मात्र थोडासा अडचणी सापडलाय. टोटल 20 ची सरासरी गाठली. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडू मध्ये मात्र पुन्हा एकदा प्राचारण केलाय मैदानाच्या आतमध्ये. आशिक या गोलंदाजाचा वापर केलाय. 50 कंप्लीट करेल का प्रणव हा प्रश्न पडलाय. प्रणवचा विचार केला. 14 चेंडू मध्ये तब्बल 46 धाबा जमा केल्यात. 50 धाबा कंप्लीट करेल का हा प्रश्न पडलाय. यज्ञेशची झाली आणि त्यानंतर पहिला पण होईल का 50 कंप्लीट. यावेळेला उडवला चेंडू जाईल पार.
हा येतोय दर्जेदार षटकार आणि प्रणवची 50 कंप्लीट झाली या मॅच मध्ये. प्रणव बॅट वरती करायचे आपण. काय फटकेबाजी झाली वा. 15 चेंडू मध्ये तब्बल 50 धाबा कंप्लीट झाल्यात या फलंदाजाच्या. 52 धाबा 52 धाबा कंप्लीट झाल्यात वैयक्तिक एकट्याच्या. काय फटकेबाजी. पुन्हा एकदा फुल टॉस. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि तोपर्यंत मात्र 2 धाबा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाबेच्या मदतीने जाऊन पोहोचलाय 88 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे. तुटून पडलाय. हो चांगला चेंडू चांगला चेंडू. थोडासा बॅटचा फेस मात्र लेट ओपन केला आणि थोडीशी लाईन मिस केली. बराच कालानंतर हा चेंडू मात्र डॉट फेकला. डॉट चेंडूची सांगता. चांगली फटकेबाजी मी तर म्हणेन तुटूनच पडल्यात या दोन्ही फलंदाज. 88 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. ओहो चांगला चेंडू. आणि फलंदाज बाद होतोय प्रणव. धावता धावता मात्र प्रणव फलंदाज बाद झालाय. त्या प्रणवने मात्र त्याचा काम केलाय ना. ऐवा जेलसाठी मात्र पारदर्शक लावला गेलाय. आदरणीय विनोद जी एंदारकर साहेबांच्या माध्यमातून मोकाशी पाडा यांच्या माध्यमातून तब्बल ऐवा जेलसाठी 200 रुपयाचा पारदर्शक लावला गेलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अवधूत आलाय. ओहो यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडर मध्ये चेंडू. उंची जास्त मात्र कदाचित 2 दिगाडाना काम बिघाडा आणि झेल सोडलाय. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. थोडासा नाराज झालाय गोलंदाज. पहा जी व्हाईट कलरची अर्टिगा आहे ना आपण लगेचच बाजूला काढायची आहे. वॅगनर आहे का. लगेचच काढायची आहे गाडी आपण. 1 शॉट आहे का. 1 शॉट आहे. 2च धाबा. पहा व्हाईट कलरची जी गाडी आहे ना वॅगनर आपण लगेचच काढायची आहे. व्हाईट कलरची वॅगनर आपण काढायची आहे लगेचच. शॉट पाहतो आपण आणि चांगली गोलंदाजी करत असताना पाहतो आपण. ओहो यावेळेस मात्र बॅटच्या राडार मध्ये चेंडू. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. षटकार शेवटच्या चेंडूवरती आणि टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. 96. धावेत लक्ष ठेवला गेलाय. 97 काय धावा जमा केल्यात. आणि आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. हॅलो. तर बघा एक प्रेक्षकाने आयवा कॅच पकडली आहे. प्रणय गावडे. तर त्याला विनोद यंदालकर यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅच साठी 200 रुपये असणार आहेत कॅश प्राइस. आमच्याकडे ना ते GST कट होऊन येणार याची नोंद ठेवायची याच्या अगोदरच. हा बोल ना.
तर नक्कीच काका काका यांना विनंती करतो. काका या आयवा कॅच पकडले त्याला 200 रुपये द्यायचे आहेत. प्रणय गावडेच्यानी श्रीपत आपलं धीरज पाल स्टँडमध्ये स्वर्गीय धीरज पाल सर. चला नक्कीच प्रणय गावडे ठरतोय. आयवा कॅच पकडलाय, खूप चांगला असा झेल पकडलाय. नक्कीच असेच प्रेक्षकांना संधी आहे. निकेश भोईरांना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. दादा आता मी समालोचक प्रथमेश ठाकूर आलोय, त्यामुळे सागर पाटील यांना विनंती आहे की आता तुम्हाला माहिती आहे सांगण्याची गरज नाही. नक्कीच तुम्ही पाहिली विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजे HR टायगरच्या बॅट्समन कडून. तो चलिए दोस्तों, फिर एक बार सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा इस क्रिकेट की जानदार शानदार प्रतियोगिता में. हमारे साथ जुड़ चुके हैं कमेंट्री बॉक्स में हमारे बेहतरीन कमेंटेटर. देखिए भाग्यवान चौहान जुड़ चुके हैं. भाग्यवान देखिए 97 रन बनाने, क्या कहोगे विजय 11 टीम का अस्तित्व टिक पाएगा क्या इस प्रतियोगिता में? नाही, काल पण आपण पाहिलं प्रथमेश, दुपारच्या सत्रामध्ये ना धावा येत होत्या, कारण की 90 रन चेस होताना आपण पाहिलेत. आणि आता तशीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? मिळू शकते, कारण की समोर फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे आशिक शहाजी आणि समीर पाटील याची बॅट तुम्ही पाहिली. समीर पाटीलची बॅट काल देखील खूप चांगली आग उघडताना आपण पाहिली. आता तशी फलंदाजी समीर पाटीलला करावी लागेल, कारण की मागच्या मॅच मध्ये देखील समीर पाटीलनी खूप चांगली फलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब देखील मिळवला. यस डेफिनेटली, तो ये बहुत ही महत्वपूर्ण होगा कि इस मुकाबले में, हालांकि देखिए 97 रन बनाने, देखिए किसकी गाड़ी है, प्लीज रिक्वेस्ट है, ये शायद निकेश भोईर क्या कर रहे हैं भाई? देखिए आप बार बार कह रहे हैं कि देखिए वहां पर एक 4 व्हीलर है व्हाइट कलर के, उसका जो रिफ्लेक्स आ रहा है, देखिए सनलाइट हमारे कैमरामैन को बहुत तकलीफ हो रही है उसकी. तो चलिए भाई मुकाबले की शुरुआत करिए. सागर दादा पाटिल आवाज करिए, फुल आवाज आने दीजिए आज. आशिक और समीर के साथ शुरुआत हुई. आशिक ने हल्ला बोल किया है, आते ही जड़ दिया है, मिड विकेट के ऊपर से गेंद गई तारा मंडल में 6 रन. क्या बात है, होने दीजिए होने दीजिए. देखिए बाबर बड़े झूम रहे थे इस गाने पे. सागर पाटिल सबको नचाएंगे आज, लेकिन इस बार गेंदबाज ने गलती की, बल्लेबाज ने फायदा उठाया. थर्ड मैन के पार 4. क्या बात है, बहुत ही बढ़िया बहुत ही बढ़िया. पारस सिंह नाच रहे भाई. देखिए ओहो, इस बार फंस गए. चिड़िया चुप सकती है खेत, और चिड़िया चुप गई खेत. अति घाई संकटात नाही. आम्ही नेहमी सांगतो की जास्त घाई कराल, धावांचा जो मोह आवरता आला नाही आशिकला. और लीजिए भाई विकेट का पतन हुआ इस मुकाबले की सबसे बड़ी विकेट.
नए बल्लेबाज आए अब मैदान में। दुर्गेश नाई बड़े फेमस है इंस्टाग्राम पर, लेकिन ये दुर्गेश भाई लोड़ा आईवैन क्रिकेट क्लब के माध्यम से एलपीएल में खेल रहे हैं। भाग्यवान एक पता है आपको, दुर्गेश नाई बहुत फेमस है, काटूंगा कच 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 कच। असेल असेल 11 रन स्कोरबोर्ड पर। भाग्यवान आज उस अंदाज में नहीं नजर आ रहे, कुछ तकलीफ है। कल टीम हारे, देखिए हार जीत होती रहती है भाग्यवान, कोई दिक्कत नहीं। मुझे तो लग रहा है 5 सीजन में एक बार भी क्वालिफाई नहीं हुए थे क्या? चैंपियन थे, क्या बात है। 2023 में चैंपियन थे। रात गई बात गई, दिन बीते भूल जाने चाहिए। क्रिकेट में कोई दिन एक समान नहीं होता है। 24 में असफल रहे, 25 में असफल रहे, अब आइए 26 को। ऑन साइड पर खेला है, फील्डर भाग रहे। इससे पहले देखिए बहुत ही तगड़ी बल्लेबाजी आशिक ने की थी, लेकिन अब दुर्गेश और समीर बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। फाइन लेके बाहर 4 रन। दमानं जरा फलंदाजाला देखील डीजे ऑपरेटर तेच सांगतात, थोडं दमानं। अब गाने कम पड़ रहे हैं यहाँ पर, इतने चौके छक्के लग रहे हैं। पाजी एंड टीम, अलंकार एंड टीम और पवार ब्रदर्स। तो चलिए रिपोर्टिंग करना होगा। देखिए इस बात पर ध्यान दीजिए, ए सी और बी डी ऐसे मुकाबले होंगे। लेकिन लीजिए अंपास अनोखा अंदाज कर रहे हैं भाई आज। अंपास भी किसी से कम नहीं, यही बताया उन्होंने। 4 थैंक यू। उन्नीस हुए। भारत सिंह को क्यों इतनी अपेक्षाएं है? देखिए क्योंकि जिस टीम में खेल रहे हैं वो टीम तो भी जीत चुके हैं। शायद कोई अच्छी टीम ना आए, यदि कोई बड़ी टीम आती है तो डर का माहौल हो सकता है। अच्छा नहीं, क्या मैदान में कौन दोस्त कौन भाई? कोई नहीं, सब तबाही। औसत बॉलिंग मार्क पर औसत भाई, हमें जैसे आएगा वैसे हम लेंगे नाम। अभी 4 जन 4 अलग आके बताएंगे तो भाई कैसे कैसे ऐसे ऐसे। औसत गेंदबाजी के लिए 77 रनों की दरकार है अभी भी। ऑन साइड पर खेला है, बढ़िया स्ट्रोक लॉन्ग दिखा पे, लॉन्ग ऑन पर ये गेंद, फील्डर वहां पर मौजूद। पहले ही एक्शन में गेंद को उठाकर फेंकेंगे, लेकिन तब तक फुल स्कोर की यदि हम बात करें तो 21 रन। दशरथ सुरकादी सर देखे शायद थक चुके हैं, 2 कैचेस लिए उन्होंने और गेंदबाजी थोड़ी खराब हुई ऐसे कहना होगा, क्योंकि देखिए उन्होंने वो गलत टाइम पे आए गेंदबाजी के लिए। मैं बल्लेबाजी को आया तब क्यों आए? यदि आप उससे पहले आते तो बच जाते थे, लेकिन मेरे हाथों से बच नहीं पाएंगे दशरथ सर। देखिए उनके खिलाफ हमने 2 चौके लगाए
इस एग्जीबिशन मैच में। सर देखिए यदि आप हमारे पहले आते हैं गेंदबाजी के लिए तो आप फायदे में होते हैं, लेकिन हम बार बार बताते हैं कि कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, नुकसान हुआ आपको ये। लेकिन उसके बाद उन्होंने बताया हमें कि अब ये गेंद तेरे नाक के पास से जाएगी, और एक परफ्यूम डिलीवरी डालने का प्रयास किया था। मज़ा आया बहुत बहुत सालों के बाद, बहुत सालों के बाद। देखिए जब से कमेंट्री करना शुरू किया है, लगभग जब से अच्छी कमेंट्री कर रहे हैं हम, यानी बहुत देर से बड़ी प्रतियोगिता में यहाँ पर मौका मिल रहा है, तो बात करेंगे। देखिए भाग्यवान लगभग 2021 से 22, 23, 24 हो चुका है, खेले नहीं थे बहुत सालों से, लेकिन आज ये मौका मिला। पिछले साल भी हम खेले थे गेसर के मैदान में, उससे पहले हम हॉटफुट ग्राउंड पे भी खेले थे, लेकिन आज बहुत मजा आया इस मैदान पर खेलकर। हर एक खिलाड़ी का सपना होता है इस मैदान में खेलना, क्योंकि इंटरनेशनल लुक है इस ग्राउंड को, और आज हमारा सपना पूरा हुआ। वैकुंठवासी हरिभक्त पारण मारुतपुरा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निलजे इस सुवर्ण नगरी में हमें खेलने का मौका मिला। प्रथमेश तुम्हाला आम्ही दरवर्षी संधी देतो, निकेश भोईर आणि त्याची टीम। निकेश का बहुत प्यार है मुझ पर, और हर साल मुझे खिलाते। देखिए एग्जीबिशन मैच में यदि वो 40+ क्यों ना हो, वो हमारा आधार कार्ड चेंज करते और वो हमें एडजस्ट करते हैं हर एक टीम में। बहुत बहुत सारे शुक्रिया हम अदा करेंगे हमारे निकेश भोईर का, क्योंकि हमारे अंपायर्स रहते, कमेंटेटर्स रहते, लाइव टीम रहते। देखो इनको कभी खेलने मिलता है नहीं भाग्यवान, क्योंकि सब लोग खेलते। हम क्या हुआ है मैदान में, तीसरे अंपायर की मांग। देखिए लाइव टीम के जो कैमरामैन से वो खिलाड़ियों को दिखाते, हम खिलाड़ियों के बारे में बताते, और अंपायर सही निर्णय देते। तो इस सब में दशरथ सर खेलने हमें कभी मिलता है नहीं, लेकिन आज निकेश दादा भोईर और उनकी पूरी टीम हमारे भाग्यवान होंगे। साथ ही साथ विजय जी सिंह होंगे, रविंद्र पंदेरे होंगे, किरण अंबेरकर होंगे, राजन दादा पाटिल होंगे, रोहित दादा पगड़े होंगे, और हमसे संदीप नाना हमारे सबके चहीते संदीप नाना पगड़े। देखिए इन सभी का हम शुक्रिया अदा करेंगे, क्योंकि उन्हीं के बदौलत हमें इस सुवर्ण नगरी में खेलने का अवसर मिला, मौका मिला। खालीच दाखवा दादा, शैलेश दादा खालीच दाखवा, मेन अँगल वरतीच दाखवा डायरेक्टली। नॉट आउट। थांबा रतन सर चेक करताय, चेक कर रहे हैं हमारे तीसरे अंपायर। नॉट आउट। पिछले साल हमने खेला था, हम जीते थे वो मुकाबला, लेकिन इस साल 40+ टीम थोड़ी भारी पड़ गई, शायद प्रॅक्टिस कर कर आए थे वो। प्रथमेश जर अगोदर आला असता तर स्कोर वेगळा पाहायला मिळाला असता आपल्याला, कारण की त्याचे लगातारचे 2 चौकार आम्ही पाहिले। म्हणजे बॅटिंगच्या लयमध्ये येतो, प्रॅक्टिस नसताना देखील एवढी चांगली बॅटिंग करते, तर प्रॅक्टिस असल्यावर काय बोलायचं नको। नहीं ऐसे कुछ नहीं, बनी तो बनी वरना अब्दुल गनी, चले तो चांद तक वरना रात तक। तुम्ही फाईन लेगला मस्त फटके सजवलेस प्रथमेश। हाँ रतन सर, ओ लॉप किया है, सीधे बल्ले से उठाकर मारा है, एक्स्ट्रा कवर पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, उसी का फायदा, ये मिलेंगे शानदार 4 रन। थैंक यू। 28 रन बने, 28। आइए प्रेम रतन मानेरकर, आइए। प्रेम रतन धन पायो, पिक्चर था सलमान खान का। हमारे प्रेम देखिए, थोड़े शांत स्वभाव के। रतन सर आप घुल मिल कर रहते, लेकिन शायद ये नए इसके लिए अब तक घुल मिल नहीं रहे पूरे। रतन मानेरकर देखिए ऐसे एक जाने माने हस्ती है जो सभी से घुल मिल कर रहते, और बहुत ही बढ़िया पिच क्रिएटर है। देखिए बहुत अच्छी विकेट बनाते। हालांकि बात करेंगे मांगरूल की विकेट इन्होंने बनाई, 22 एकड़ कोला ग्रुप की विकेट यही बनाते हैं, और ऐसी बहुत सी बड़ी बड़ी प्रतियोगिता है जिनमें ये विकेट बनाते हैं, और अच्छी विकेट बनाते। पाटा विकेट जरूर वो बनाने में एक्सपर्ट है। किसी का फोन मिला है हमें, भाई किसने लाया ये, नाम बताइए आपका। प्रियांशु, क्या बात है। मंजीत है हमारे, यस यस। देखिए आज के जमाने में किसी को 10 रुपए भी मिले तो जेब में डाल देते, लेकिन भाई ये 1.5 लाख का फोन लाया है अपने यहाँ पर, बहुत बड़ा मन है आपका। खरंच नाही, खरंच मस्तीचा भाग नाही आहे मित्रांनो, मस्करी नाही करत आहे। खरं तर आजच्या कलियुगामध्ये कोणाला रस्त्यावर 10 रुपये जरी पडलेले भेटले तरी ते आपल्या खिशात ठेवतात, पण प्रामाणिकपणे ते मोबाईल आणून दिलाय, खरंच कौतुक आहे। आणि हे फक्त तुम्हाला क्रिकेटमध्येच पाहायला मिळेल,
क्रिकेटच्याच पटलावरती ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. जळगावची स्पर्धा आम्ही करत होतो दादा. जळगावच्या स्पर्धेमध्ये होतो. एकाचं पाकिट ठरवलं होतं आणि त्यामध्ये जवळपास 28,000 कॅश होती. 28,000 28,000 कॅश, हार्ड कॅश होती. आणि ते पाकिट एका प्रेक्षकाला मिळालं. हा षटकार तर आला मैदानामध्ये, पण मी ही पूर्ण करेन की खरं तर त्याला पाकिट मिळालं आणि 28,000तून एक पैसाही कमी झाला नाही. तसंच्या तसं पाकिट उचलून त्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून दिलं. हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट सच्चाई आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन आपण म्हणतो. जे क्रिकेट खेळतात ते अशी घाणेरडी कृत्य कधीच करत नाही. ते सच्चाईनेच राहतात आणि खऱ्या अर्थाने जवळपास 1 ते 1.5 लाख किंमत असेल या मोबाईलची, जो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून दिलाय. पण सच्चाईने आणून दिलं. त्याच्या मनात असतं स्विच ऑफ करून ठेवलं असतं घरी जाऊन, आम फिट. पण नाही, फुकटचं काहीच नकोय. मेहनतीने आम्ही मिळवून खातो, ते भरपूर आहे आमच्यासाठी. ही सच्चाई आहे. खरंच कौतुक, हॅट्स ऑफ आहे मित्रा तुम्हाला दोघांना पण. तर 50-50 हिसाब बराबर. चांगला चान्स होता, संधी होती, पण मनात त्याचा खोट नसते. बघा मी नेहमी सांगतो ना की कर्म चांगले असायला हवेत. देव कधी स्टेटस बघत नाही. स्टेटस चांगली ठेवण्यापेक्षा कर्म चांगली ठेवा. याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. आज ज्याचा मोबाईल होता खरं तर तो घाबरला असेल, पण या कोणाचा मोबाईल आहे, कोणाचा हरवला असेल, पहिले या खात्री पटवा, पासवर्ड ओपन करा आणि मग घेऊन जा. आणि खरंच येस, त्यांनी दोघंही आहेत ना, ते मंजित आणि मला तर वाटते कोण होते, प्रियांशू, त्यांना पारितोषिक द्या काहीतरी, कारण 1.5 लाखाचा फोन आहे. ओहो, स्क्वेअर ऑफ द विकेट. समीरचा हा क्लास आहे, समीरचा स्टँडर्ड आहे. ते स्टँडर्ड जपतोय या स्पर्धेमध्ये. स्मॅश केलाय पॉइंटच्या बाहेर चौकार. धन्यवाद. तर पहा इथं उपस्थित मान्यवर, नक्कीच नवनिर्माण प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच निखिल लाड साहेब यांचे इथं शुभ आगमन झाले आहे. त्यांचं देखील लोढा हेवन प्रीमियर लीग LPL 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थिती दाखवली आहे नवनिर्माण प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच निखिल लाड साहेब यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. परत एकदा मी मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, मोस्ट वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आली व्यासपीठाला शोभा या मान्यवरांचा खऱ्या अर्थानं उपस्थितीने या आमच्या संपूर्ण क्रिकेटच्या रंगमंचाला आणि आमच्या अतिथी मंचाला शोभा आता आली खऱ्या अर्थानं. कारण हे सर्व मान्यवर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोस्तीतले दुनियेतील सर्व राजा माणसं एकत्रित या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. निकेश, आम्ही नेहमी सांगतो की क्रिकेटनं मैत्री संबंध भरपूर जपून ठेवलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं मित्रता दाखवण्यासाठी क्रिकेटवरती असलेल्या प्रेम, आमच्या निकेश भोईरवरती असलेल्या प्रेमा खातीर हे सर्व मान्यवर इथे आपली उपस्थिती दर्शवतात. त्याबद्दल त्यांचं स्वागत आम्ही करतोय. आशिकचा फोन होता का बघा, मंजित आणि त्यासोबत अजून एक होते कोणीतरी. ते दोघांना आशिक मॅच संपल्यानंतर भेटा, त्यांचा आभार माना. ऑन साइडला भरपूर उंच गेलाय आणि भरपूर लांब देखील. जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर. चेंडू मिड विकेटच्या बाहेर, छुमंतर, सिक्सर. आता रंगात 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 आला या सागर पाटील. अब रंग में आ रहे भाई. तो चले फिर एक बार गेंदबाज आगे मुड़ते हुए. 13 गेंदे 50 रन. कुछ भी हो सकता है. गेंद हवा में, कैच ड्रॉप हुआ है यहाँ पर. देखिए देखिए जो टीमें यहाँ पर लेट आएंगी, अभी तो बताया भाई क्या कैलकुलेशन आप कर रहे हो. फिर खिलाड़ी किस बात के, यदि आप कैलकुलेटिव नहीं खेलते हो. 48 बन चुके हैं. 48, 49 स्टिल रिक्वायर्ड. कैलकुलेटिव क्रिकेट बहुत इंपॉर्टेंट होता है. जब भी आप चेस करते हो, दशरथ पाटिल सर होते तो अच्छे से बताते. 12 गेंदे
जीत के लिए 49 अभी भी करने होंगे। 49 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 12 डिलीवरीज। पहले 18 गेंदों में 48 बने। पानी पीजिए भाई, पानी पीजिए। इसके लिए हम किसी को भी नहीं रोकेंगे, क्योंकि हमने खेला एक मुकाबला 5 ओवर। धूप में क्या हालत होती है पता चला। कमेंट्री बॉक्स से बताना बहुत आसान है जल्दी के लिए, लेकिन हालांकि बताना पड़ रहा है क्योंकि टाइम हमारे पास कम है और मैचेस ज्यादा है। तर बघा 3 दिवसाला ज्या टॉप मध्ये गेल्यात, टॉप 4 मध्ये ज्या 3 संघ गेलेत, किंग्स 11 आर्मी, तसेच HP फाउंडेशन आणि पवार ब्रदर्स, तिन्ही संघाच्या कर्णधारांनी टीम सकट रिपोर्टिंग करायची आहे. तर ओव्हर्स आपल्याला कमी कराव्या लागतील वेळेच्या अभावामुळे. 4 ओव्हरच्या मॅचेस खेळावे लागतील. AC आणि BD, पहिला दिवस, तिसरा दिवस, त्यानंतर दुसरा दिवस आणि चौथा दिवस. पहिली मॅच होईल A आणि C, म्हणजे ऑलरेडी 2 टीम आपल्याकडे ते आहेत. त्यामुळे दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. पहिल्या दिवसात क्वालिफाय झालेली किंग्स आर्मी आणि तिसऱ्या दिवसात क्वालिफाय झालेली टीम मला तर वाटते पवार ब्रदर्स. तो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा कंपल्सरी. आपण लगेच टॉस करणार आहोत या मॅच नंतर. हो, पण टॉस करून ठेवू निकेश. त्यानंतर तुमची एक खेळवायची तर आहेच, तेव्हाच तर आपल्याला चौथा संघ मिळेल. आणि येस, कालच आम्हाला निकेश भोईर यांनी सांगितलं की आम्ही जर टॉप 4 ला पोहोचलो तर संपूर्ण ऑफिशियल टीम म्हणजे आमचे पंच, आमचे समालोचक आणि आमची लाईव्ह टीम यासाठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर आणि त्यांच्यासाठी स्पेशल पार्टी असणार आहे. क्या बात आहे. नक्कीच आशेची किरण जागी झालेली आहेत प्रथमेशची. येस, बघा इथे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आमची सर्वांची लाडकी राव्या निकेश भोईर देखील आलेली आहे. 10 चेंडू 47 गरज आहे. आता मॅच मधून भरपूर दूर झाले टीम VJ11. 9 चेंडू 46 धावांची गरज. इथे लावू नका किरण, नाही तर सिरीज म्हणून घोषित केली जाईल. गमतीचा भाग आहे आणि मनावर घेतलं. भरपूर वेगाने बाहेर गेले ते. चला प्लीज, वेळेच्या बाबतीत प्रत्येकाने सहकार्य आम्हाला करा. टाइम इज मनी, मनी इज टाइम. नाही, आता मात्र मॅच मध्ये ती रंगत, ती मजा आणि ती धमक राहिली नाही, ती चमक राहिली नाहीये. आता इथून मात्र कठीण झालाय VJ11 साठी हा सामना. 7 बॉल 45 ची गरज आहे. आज भाग्यवान थोडे नाराज दिसतात. ऑन साइडला पूल केलाय आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून गुल होतोय. लेट पण थेट रुबाबदार षटकार.
तर पहा जो मोबाईल आमच्याकडे आला होता तो पारस सिंगने नेलेला आहे, ज्याचा होता त्याला दिलेला आहे. पहा मॅच मध्ये आता समीकरण असणार आहे 7 चेंडू आणि 39 धावा. म्हणजे 6 चेंडूवर 6 षटकार जरी मारले तरी 36 धावा होतात. पण एखादा नो बॉल, एखादा दैवी चमत्कार जर झाला तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते परत एकदा. तसं काहीतरी, कारण की पिचवर ते दोन्ही फलंदाज आहेत, ते षटकार चौकारांचे भाष्य आहेत, तर त्यांच्याकडनं अपेक्षा असेल. सहा चेंडू आणि 39 धावांची गरज असताना फटका मोठा खेळलाय. उशिरा येतोय पण चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटचा बाहेर षटकार. नेक्स्ट बॉल. ओ नाही, संपर्क नाही. आता आपण म्हणू शकतो की इथून औपचारिकता शेष. 4 चेंडू 33 करायचा आहेत. रोशन बघा, 4 चेंडू मध्ये 4 चौकार आले. भावर तरी 24 बनतील. 43 मॅच कठीण आहे. काय वाटतंय रोशन सामना बॅटिंग टीम जिंकू शकेल? नाही सांगतात, पण रोशन क्रिकेट काही होऊ शकतं. बघा इथे वाईट बॉल आलाय. यदा कदाचित जर असा चेंडू मागे निघून गेला असता, 5 मिळाला असता, मॅच सुरू झाली असती. पण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी केली आहे, त्यामुळे कठीण आहे. 4 चेंडू 32 धावा. इक्वेशन 4 बॉल 32. पुढचा बॉल चपल झालेत. ऑन साइडला चेंडू हवाई सफरवरती. मिड विकेट हवाई दौऱ्यावरती 6 धावा. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रोडक्टिव्ह स्ट्रोक, धावा बनवणारा फटका होता. तर आता आलेले चौकार आणि पण आता मॅच हातातून निसटलेली आहे. पण भावार्थ प्रयत्न करतायत. प्रयत्नांती परमेश्वर. लहान वय भावार्थ, तसं 13. भावार्थ आम्ही देखील 16-17 वर्षाचा होतो तेव्हा समालोचन सुरू केलं होतं. लहानपणी आपल्याला सगळ्या गोष्टी फार आवडतात. चांगली गोष्ट आहे. काहीतरी आवड आहे, काहीतरी कला आहे बोलण्यासाठी. तर भावार्थ सगळ्यांना जमत नाही. तर सर्वांनाच यायला असतं तर आम्हाला बोलवलं नसतं. पण प्रत्येकाला ही गोष्ट जमत नाही. कौतुक आहे तुझं, फार लहान वयात चांगला प्रयत्न तू करतोयस. दरम्यान औपचारिकता पूर्ण झाले. फॉर्मॅलिटी कंप्लीट. सामना संपलाय. मॅच फिनिश आणि तब्बल 30 धावांनी 20 धावांनी हा सामना इथे मैदानामध्ये आपण पाहतो आहोत. जिंकला तो HR टायगर्सने. वाघ दहाडलेत मैदानाच्या आतमध्ये आणि सामना त्यांनी जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी जरा दोन्ही संघाचे संघनायक मनजीत